मित्रहो, सकाळपासून हा संमेलनाचा भाग पाहत असताना आणि काही क्षणापूर्वी अतिशय मोठं डोंगरा एवढं काम केलेल्या माणसांचा सत्कार करत असताना मला माझ्या लहानपणी चिमणी आणि पेटलेला वनवा ही एक कथा आठवली. नेताजी नेताजी चिमणी आणि वनवा. तुम्ही इथे नाही ऐकलं तर मी नागपूरला येऊन सांगेन. त्यांना औरंगाबाद मध्ये जाऊन सांगेल, खर्च वाढेल तुमचा. इथे कोकणात आहे, ऐका. तर एकदा कोण्या एका जंगलाला प्रचंड आग लागली. आग लागलेली दिसते, पण आपल्याकडे आग कुणी लावली? आग दिसते, आग लावणारे दिसत नाही. परभणीमध्ये विटंबना होते, विटंबना करणारे. तशी ती आग होती. इतकी मोठी आग लागली की स्वतःला वाचवण्यासाठी जंगलातले सगळे मोठे प्राणी, छोटे प्राणी, सरपटणारे प्राणी जीव वाचवण्यासाठी पळून जायला लागले. अशा परिस्थितीमध्ये माईक करा ना जवळ. एक छोटी चिमणी. काय माईक माईक जवळ करा. तर म्हणजे माईक शिवाय सुद्धा आवाज येईल माझा. माईक ही माझ्या दृष्टीने एक चंगळवादी गोष्ट आहे. खूप उशिरा मिळालाय माईक. सगळे प्राणी जीव वाचवण्यासाठी पळाले आणि अशा परिस्थितीमध्ये एक छोटी चिमुताई ती जंगलातून मार्ग काढत काढत शेजारच्या तलावात जायची, चोचभर पाणी घ्यायचे आणि त्या आगीवर आपल्या चोचीतलं पाणी शिंपडायचे. आग विझवण्याचा ती प्रयत्न करत होती. तिचा हा प्रयत्न, आग विझवण्यासाठी तिचं हे युद्ध, जंगलातल्या एका प्राण्याने पाहिलं. तो लपून बसलेला होता. तो म्हणाला, काय येडी चिमणी आहे, एवढी मोठी आग आहे, चिमणी किती, तिची चोच किती, चुरचीतलं पाणी किती, आणि ही एवढी मोठी आग विझवायला निघालेली आहे. काय ग चिमणे, येडीबिडी आहे का तू? हे कशाला करतेस? त्याच्याऐवजी स्वतःचं रक्षण करण्यासाठी पळून जा. हे तू का करतेस? चिमणीने जे उत्तर दिलं ते रोहिदास जाधवाने आजच्या संमेलनामध्ये प्रात्यक्षिकाच्या स्वरूपामध्ये आणलेलं. तिने काय उत्तर दिलं? मला माहिती आहे माझ्या चुचीतल्या थेंबामुळे आग विझणार नाहीये, तरी मी प्रयत्न करते. आग विझल्यानंतर उद्या कुणीतरी आगीची चिकित्सा करतील, इतिहास लिहितील, आणि त्या इतिहासामध्ये कदाचित आग लावणारे शोधले पण जाते. मी एवढ्यासाठी आग विझवते की उद्याच्या इतिहासामध्ये आग लावणाऱ्यांच्या यादीत माझं नाव येऊ नये, तर आग विझवणाऱ्यांच्या यादीत येऊ. हे जे सन्मानासाठी चार मोठी माणसं आपण निवडलेली आहेत, ही आज ही चिमणीच्या भूमिकेत पर्यावरणातल्या आगी विझवण्याचं काम करतात, म्हणून त्यांना हा पुरस्कार मिळालेला. आणि किती वेगळ्या वेगळ्या आगी पाहतोय आपण, किती वेगळ्या वेगळ्या आगी पाहतोय. सगळ्या क्षेत्रात आग लागलेली आहे आणि शिक्षणापासून त्यांची सुरुवात आहे. किती मोठी आग आहे. सरकारी शाळा विकल्या जाणार आहे, 76 शाळा, 1000 शाळा येतात, आणि त्या मोस्टली बिर्ला, अंबानी आणि अदानी, टाटा घेणार आहे. जर या देशातल्या शाळाच विकल्या जात असतील तर एक मोठा समूह तो जाईल कुठं? त्याचं आयुष्य पेटेल. अशा लोकांचं आयुष्य पेटू नये म्हणून कर्मवीर भाऊराव पाटलांनी आणि बाबासाहेबांनी प्राधान्याने शिक्षण संस्था चालू केल्या. प्राधान्याने.
कारण ह्या दोघांच्याही ओठावर महात्मा फुल्यांचं सूत्र आणि तत्व होतं, विद्येविना मती गेली. या देशातल्या माणसाच्या दुःखाचं कारण काय? अविद्या. आणि त्याच्याकडे विद्या नसल्यामुळं 5000 वर्षे तो कोणत्या तरी धर्माचा, कोणत्या तरी स्फूर्तीचा, कोणत्या तरी राजाचा, कोणत्या तरी व्यवस्थेचा गुलाम आहे. आणि त्या व्यवस्थेने माणूस म्हणून असणारी त्याची ओळख, त्याचा चेहरा असा कुरतडून टाकलेला आहे. माणसाने हरवलेला चेहरा, त्याचा ओरबडून घेतलेला चेहरा देण्याचा प्रयत्न म्हणजे भाऊराव पाटलांची शिक्षण संस्था. हे छोट्या हो, किती मुलं पदव्या घेतात, कोण काय शिकतात आणि कोण पदवी झालं, याच्या पलीकडची गोष्ट आहे. पदव्या कुणी पण देईल, हरवलेला चेहरा कोण देणार आहे? कॉलेज कुणी पण चालू करेल, डिस्काउंट घेतलेला आत्मसन्मान कोण देणार आहे? ते तत्व भाऊरावांच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्यामागे होतं आणि बाबासाहेबांच्या मागे तेच होतं. रयत म्हणून किती कोटी मुलं बाहेर पडले असतील मला माहिती नाही, पडत राहणार. हे जे बाहेर पडले रयत मधून, यांना एक श्रमाचा संस्कार मिळाला. श्रमातून शिक्षण, घामातून शिक्षण, कष्टातून शिक्षण. त्यामुळे ही जी पिढी कोट्यावधी पोरांची तयार झाली, शिक्षण घेतल्यानंतर या पिढीने स्वतःला छानपैकी घडवलेला आहे. जर महाराष्ट्रातला मध्यम वर्ग काउंट करायचा असेल तर त्या मध्यम वर्गातले निम्मे रयत मधून आलेले विद्यार्थी फक्त मध्यम वर्ग झाला. हे साक्षर झाले, हे पदवीधर झाले, त्यांना श्रमाचं महत्व पटलं. आणि मी नेहमी सांगतो, महाराष्ट्रात रयत शिक्षण संस्था जन्माला आली नसती तर महाराष्ट्र साक्षर व्हायला अजून 100 वर्षाचा विलंब लागला असता. बाबासाहेबांच्या शिक्षण संस्थेने एक पाऊल पुढे टाकलं. पाटील साहेब, तुलनेचा चुकीचा अर्थ घ्यायचा नाहीये. मी मोठा आहे की तो मोठा आणि हा मोठा आहे की तो मोठा आहे. तिथून पण पदवीधर बाहेर पडले ते बाबासाहेबांच्या शिक्षण संस्थेतले होते. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हे त्रिसूत्री घेण्यासाठी ते तिथे आले होते. रयत मधल्या विद्यार्थ्यांनी जर स्वतःला बदलला असेल संघर्ष करून करून, तर मिलिंद मधल्या विद्यार्थ्यांनी समाजाला बदललेला आहे संघर्ष करून करून. दोन्ही महत्वाच्या गोष्टी आहेत. स्वतःला पण बदलायला पाहिजे, समाज पण बदलला पाहिजे. आणि हे बदलाचं जे बारूद आहे महाराष्ट्रामध्ये, ते ह्या 2 शिक्षण संस्थांमध्ये मिळतं. यांची परंपरा चालवणं खूप अवघड आहे. जय भीम म्हणणं, नमो बुद्धाय म्हणणं जगातली सगळ्यात सोपी गोष्ट आहे. पण परंपरा चालवणं ही मोठी अवघड गोष्ट आहे. रोहिदासने अजूनही केलं की बाबासाहेबांच्या पक्षात राहून पहिल्यांदा निवडून आलेले साळुंखे, ते इथल्या औंध संस्थानामध्ये शिक्षण खात्याचे मंत्री पण झाले. अनेक सामाजिक कामे केली. त्यांचं मरणोत्तर स्मरण व्हावं, नव्या पिढीमध्ये त्यांचं नाव रुजावं, त्यासाठी साळुंखेच्या नावाने सुद्धा एका पार्लिमेंटरियनला त्यांनी पुरस्कार, ही छोटी गोष्ट आहे त्यांच्या दृष्टीने, सत्कार केला, त्यांचा सन्मान केला, त्यांचं अभिनंदन केलं, त्यांचं कौतुक केलं, त्यांना प्रेरणा दिल्या. साळुंखेच्या मध्ये आणि आत्ताच्या लोकप्रतिनिधींच्या मध्ये एक मूलभूत फरक आहे. मी पण पत्रकार झाल्यानंतर 32 वर्षे विधानसभेचा आणि पार्लमेंटचं राजकारण सभागृहात गॅलरीमध्ये जाऊन पाहिलेलं आहे. फरक काय की साळुंखे साहेबांनी
आपल्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये इथल्या अस्पृश्यांचा, त्यांच्या प्रश्नांचा ते मांडण्यासाठीचा एक बुलंद आवाज त्या लोकसभेमध्ये उठवला होता. आणि फरक कुठे येतो? या 5 वर्षामध्ये त्यांनी एकदा पण चारोळी केलेली नव्हती. त्यांचा अभ्यास कुणी केला? रोहिदासने केले की चारोळी? त्यांनी चारोळी नाही केल्या. त्यांनी सभागृहात तोंड कधीही बंद केलं नाही. आपल्या संसदीय व्यवस्थेमध्ये एक मोठी गंमत आहे. तिथे निवडून जाणारे 70, 80, 90% सदस्य जे जनतेचा आवाज उठवण्यासाठी जातात, ते तिथे गेल्यानंतर सभागृहात फक्त 2च वेळा तोंड उघडतात. एकदा पाणी पिताना आणि एकदा आळस देतात. साळुंखे त्यातले ते, म्हणून त्यांचं स्मरण महत्वाचं आहे. त्यांच्या समोर बाबासाहेबांचं संसदपटू म्हणून असलेलं हे एक चित्र होतं की संसदेचा वापर कशासाठी करायचा आहे. विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल, तुम्हाला माहिती नाही, तिथल्या एकेका मिनिटावर, सभागृहातल्या एकेका मिनिटावर पार्लमेंटच्या हजारो लाखो रुपये खर्च होतात. तुम्ही बोललं पाहिजे, तुम्ही सरकारला धारेवर ठेवलं पाहिजे, तुम्ही समाजाचं काही मांडलं पाहिजे. चारोळ्या करून पळत यायचं नाहीये. पण आपण जयभीमाले आपल्यालाच काही वाटत नाही ना. आपण म्हणतो हा कोमात गेला, तो कोमात गेला. आई शपथ, इथे बसलेले कोमात गेले. हे जर कोमात गेले नसते तर असे लोक निवडून कसे येतात? कसे येतात? तुम्ही भावनाप्रधान झाले, तुमच्या प्रायोरिटी बदलल्या. परभणीत संविधानाची विटंबना झाली नसती तर तुम्ही कोणत्या प्रश्नावर मोर्चा काढला असता? काढला असता का मोर्चा? अरे महागाईनं पेटून दिले तुम्हाला, मोर्चा नाहीये. शिक्षण तुमच्या हातातून निष्ठा लागलंय, मोर्चा नाहीये. शिक्षणामध्ये म्हणू येतो मुक्त विद्यापीठाच्या 12 वर्षे मुक्काम करतो, मोर्चा नाहीये. MBBSच्या पोरांना यज्ञ करून मुलं कशी जन्माला घालायची, पुत्र कामेष्टी यज्ञ शिकवतात, तुमचा मोर्चा नाहीच आहे. कोण काढतं मोर्चा? हे मोर्चाचे विषय नाही आहेत. बाबासाहेबांनी जे संविधान आपल्याला अर्पण केलं आणि त्या संविधानाने एक गोष्ट केली की या देशात माती खाली आणि वर जे कणाकणाने मनामनाने विखुरलेला आहे त्याचा मालक इथला फाटका तुटका माणूस आहे. हे वेलफेअर स्टेट आहे, हे लोकांच्या मालकीचं स्टेट आहे. कुणी कधी विचार केला की या देशामध्ये गेल्या 15 वर्षात आपल्या मालकीचं काय राहिलंय? काढला मोर्चा? नाही का? भावनाप्रधान समाज, प्रतीक पूजणारा समाज, चिन्हांकित होणारा समाज कोणताही बदल घडवू शकत नाही. जर बदल घडवायचा असेल तर बाबासाहेबांच्या बुद्धाच्या प्रेम मधून बाहेर पडायला पाहिजे आणि त्यांचे विचार घेऊन मैदानावर लढायला पाहिजे. मग बदल होईल. हे चिन्हांकित समाज काहीच नाही करू शकत. कोणत्या समाजाने केले? सिंबॉल मध्ये अडकणारा समाज त्याच्यातच मरतो आणि व्यवस्था त्याला सिंबॉल वाटण्याचं काम करते. गावोगाव बाबासाहेबांचे पुतळे उभा करणार. का बरं प्रत्येक तालुक्याला मेडिकल कॉलेज चालू करत नाही? गावोगाव इंटरनॅशनल स्कूल का नाही चालू करत? गावोगाव रोजगार हमी केंद्र का नाही चालू करत? गावोगावची महागाई का कमी नाही करत? ते करायचं नाहीये. ते केलं तर तुम्ही सिंबॉल मधून बाहेर पडता. सिंबॉलायझेशन आहे.
अशा काळामध्ये थोडं तत्वावर पण बोलायला पाहिजे, थोडं विचारावर पण बोलायला पाहिजे. आणि ते बोलत असताना तुमचे प्रश्न इतिहासावर पोवाडे करून कधी सुटत नसतात, तर ते विद्रोही, परिवर्तनवादी, वास्तववादी कविता करून सुटत असतात. कुठे अडकलोय आपण? गेल्या 10 वर्षात आपला रोल काय होता? मला तरी असं वाटतं की येत्या 4 ते 5 वर्षात ना आपल्या देशामध्ये संविधान बचाव 7 चालू होणार आहे. कोणी काहीच बोलणार नाही. काही झालं, पाऊस का नाही पडला, संविधान बचाव. कोरोना का आला, संविधान बचाव. बेकारी का आली, संविधान बचाव. हे का आलं? हे आपोआप आलेलं आहे की कुणी तुमच्यावर लादलेलं आहे? सगळे उद्योग सोडायचे आणि सगळी ताकद संविधान वाचवा. हे का आलं? आपोआप आले का? ही कोणती तरी व्यवस्था आहे, अदृश्य व्यवस्था, ती तुम्हाला दुसऱ्या कामामध्ये गुंतवून ठेवणार आहे. विचार करा, संमेलन आहे त्यामुळे. कारण संमेलनातच अशा गोष्टींची चर्चा होऊ शकते. आपल्याला कधी हुंदकाच फुटला नाही. फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून रोज श्वास घेतो आपण, रोज श्वास घेतो. काही झालं तर फुले शाहू आंबेडकर. मग तो महाराष्ट्र हिंदुत्ववाद्यांनी सहजपणे काढून कसा घेतला तुमच्या हातातून? कोण जबाबदार आहे? कोण जबाबदार आहे? आपला महाराष्ट्र, आपल्या विचारांचा महाराष्ट्र आपल्या मुठीतून शिरत सहजपणे काढून कुठे घेतला? कविता लिहिणार आहे का? कविता लिहिता? भाषण करता? ही काय भीमाची लेकरं नव्हे गड्या. भीमाच्या लेकराने शपथ घेतलेली असते नवा समाज तयार करण्याची, नवा माणूस तयार करण्याची आणि घटनेच्या संकोच करणाऱ्याची खुलेआम लढण्याची तयारी घेतलेली असते. चाललोय कुठे आपण? अरे तुम्हाला असं का वाटलं नाही? बांगलादेशातल्या हिंदूंना पण त्रास देऊ नये, पाकिस्तान मधल्या पण देऊ नये, पण भारतातल्या पण देऊ नये ना. तो शरद सांगत होता त्याचा आकडा छोटा आहे, तर म्हणजे त्याचा आकडा मोठा पाहिजे होता. भारतामध्ये क्राईम ब्युरोच्या रेकॉर्डला नुसार दर 24 तासाला दर 5 दलित महिलांची विटंबना होते. मोर्चा काढतो तुम्ही? रोज 3 दलितांची हत्या होते जातीवादावरून. मोर्चा काढलाय कुणी? रोजगार नाही म्हणून आत्महत्या करणारे याच समाजात आहेत. आणि ही हत्या आज नाही होत. मनुस्मृती अस्तित्वात आल्यापासून रोज हत्या होते. आणि 11 आश्वासनं देणारा तो नागपूरचा बुवा किंवा दिल्लीतला बुवा असं एकदाही आश्वासन देत नाही की आम्ही मनुस्मृती फेकून देऊ. कधी दिला आश्वासन? आम्ही जाती व्यवस्था खलास करू, कधी दिलं आश्वासन? उलट ते काय सांगतात, इथल्या सगळ्यांचा डीएनए सारखाच आहे. कसा असेल सारखा? ते खैबर खिंडीतून आले आणि जे मूळ निवासी आहेत त्यांचा डीएनए सारखा कसे असतील? नेताजी कसा सारखा असणार आहे? पण गंमत अशी आहे की जे बाहेरून आले त्यांनी त्यांच्या नंतरून बाहेर आलेल्या लोकांना हे उपरे म्हणून सांगायला सुरुवात केली. काय इथे आपण वगळलं ना सगळेच उपरे आहेत. हे सगळेच उपरे आहेत. मोगल कोण, ब्रिटिश कोण, पोर्तुगीज कोण, आर्य कोण, डच कोण, गजनी कोण? अरे आपला काही संबंध नाही. फरक एवढाच आहे
काही आक्रमक परकीय सभ्य होते, कारण ते आले, त्यांनी लुटलं, अजून लुटलं, पण त्यांनी ते कायमचा मुक्काम नाही केला. कायमचा मुक्काम दोघांनीच केला. एक आर्याने केला आणि बाबरानंतर मोगलांनी केला. आता ह्यांच्यात भांडणं, मूळ निवासी कोण आणि मग आम्ही कोण? भांडण त्यांच्यात काय, त्यांच्यापैकी मूळ निवासी कोण, आणि जो मूळ निवासी आहे त्याला कोणी कुत्र विचारतच नाहीये. आणि गंमत म्हणजे हे यशा ते कधी छातीवर हात ठेवून सांगतच नाही, येस मी मूळ निवासी आहे. कधीतरी हिंमत करून बोललं पाहिजे, नाहीतर आधार कार्डाचे लाडक्या बहिणीचे हकदार व्हाल. जो फुले शाहू आंबेडकरी आहे तो न्यायाचा जसा विचार करतो तसा तो सामाजिक न्यायाचा सुद्धा विचार करतो, म्हणून ही परंपरा करतो. बायांना पैसे देण्यात आमचा काहीच नाही विरोध. माझ्या भावाच्या बायकोला पण मिळतं, माझ्या बायकोला मिळत नाही कारण कारने घात केला आमचा. कोणच टाकावं असं वाटत होतं मला, पण पुन्हा मिळणार नाही म्हणून मी काय ती विकली नाही. आपला मुद्दा तो नाही आहे, त्यांना अजून 2000 द्या. मुद्दा काय, या देशातले 80 कोटी लोक सरकारने फेकलेल्या धान्याचा तुकडा खाऊन जगण्याच्या अवस्थेमध्ये काय गेले? हे काय गेले 80 कोटी? अरे अमेरिका, युरोप सगळ्यांची संख्या एकत्र केली ना तरी 80 कोटी येत नाही. साला हा कोणता देश आहे की जिथे 80 कोटी लोक सरकारने फेकलेला तुकडा आपल्यापर्यंत कधी पोचतो त्याची वाट बघतायत? कोणती महाशक्ती आहे? हा कोणता विश्वगुरु आहे? विचार नाही करायचा. 1500 रुपये देणं महत्वाचं नाही, ती घेण्याची लाचार होण्याची वेळ माझ्या बहिणीवर कुणी आणली हा महत्वाचा प्रश्न आहे. कुणी आणली 1500 रुपये? अरे तिच्या मनगटाला काम का नाही देत? तिला नोकरी का नाही देत? तिने पिकवलेल्या उत्पादनाला भाव का नाही देत? तिच्या घामातून पैसा तयार होईल अशी व्यवस्था का नाही करत? काहीच नाही करायची. तुला 1500 आणि आता स्पर्धा लागणार आहे. महाराष्ट्रात 1500 तर दिल्लीत 2100 रुपये. जा दिल्ली जाऊन राहा, निवडणुका झाल्यानंतर परत या इकडे. हे कोणतं वेलफेअर स्टेट आहे आणि बाबासाहेबांचं कोणतं वेलफेअर स्टेट आहे? राज्यघटनेमध्ये जगण्याचा हक्क दिलेला आहे, पण जगण्यासाठी कष्टाची गरज, पैशाची गरज, नोकरीची गरज, म्हणून दुसरा एक हक्क आहे, कोणताही भेदभाव न करता सगळ्यांना नोकरी मागण्याचा, बढती मागण्याचा पण हक्क आहे. त्या हक्काविषयी मोदी कधीच नाही बोलत. भाई और बहनों, और 10 रुपये बढ़ाऊंगा, और 15 रुपये. अरे तू आणलेत का पैसे गुजरात मधून? अरे आमच्या टॅक्स मधले पैसे, मला इन्कम टॅक्स लावायचा आणि माझ्या आईला 1500 रुपये द्यायचे. तू आण ना 1500. हे काही वातावरण चांगलं नाहीये. संविधानावरच तुम्ही काम करावं असं एक षडयंत्र या देशात 14 पासून काम करत. 14 पासून. आणि हे जे आहे आपले नेताजी म्हणजे नितीनजी सांगत होते की ते ऑर्गनायझर मध्ये तो लेख आला, पण त्याच्या अगोदर पश्चिम महाराष्ट्रातल्या एका शंकराचार्याने घटना मंजूर झाल्या झाल्या एक निवेदन काढलं होतं कोल्हापूर जवळच्या शंकराचार्याने. जिरगे शास्त्री, मुक्काम पोस्ट संकेश्वर, जिल्हा बेळगाव. आणि त्यांनी जे विधान केलं, इतकं घाणेरडं विधान गेल्या 75 वर्षात कुणीच नाही केलेलं. पण आपल्याला कुठे माहिती आहे? आपल्याला घाई झाली राव. संविधान तिची प्रेम, त्याला निळा रंग लावा, तिला मेणबत्ती लावा, मग त्रिशरण म्हणा. मग अरे तुम्हाला सापळ्यात टाकलेला आहे.
विसरूनच जा. दीर्घे शास्त्रीने काय सांगितलं होतं? लोक म्हणतात आज या आपल्या देशाला संविधान मिळाले, पण महाराजा पोरांनी लिहिलेलं संविधान हा देश स्वीकारणार नाहीये. तो संपलाय का विचार? तो संपलाय का विचार? तुमची मन स्वच्छ झालेली आहेत का? म्हणजे एकीकडे घटनेचा आदर करण्याचं नाटक करायचं आणि दुसरीकडे घटनात्मक संस्थांची वाट लावायची. जे विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी बोलायला पाहिजे ते कोणत्या तरी उच्च न्यायालयाचा न्यायाधीश बोलतो. हा देश कोणाचा आहे? बहुसंख्याकाचा आहे. बहुसंख्याक कोण आहे तिथे? बहुसंख्याक तर आपण आहोत. पण आपल्या हातात काय? ना जाणो, ना वर, ना रेशीमबाग. आपल्या हातात ठेवले काय इथे? बहुसंख्याकांच्या नावाने कुणीतरी अभिजन बहुजनांच्यावर सत्ता गाजवतो आणि बहुजन नागपूरमध्ये जाऊन शक्ती प्रदर्शन करून मंत्रिमंडळात आपला समावेश करा अशी मागणी करतो आणि मागणी पूर्ण करणारा अभिजन असतो. हे घटनेवरचे हल्ले दृश्य आणि अदृश्य स्वरूपामध्ये वाढत जाणार आहे. कारण 2024 ला त्यांना हे हिंदू राष्ट्र करायचं अशी घोषणा त्यांनी केलेली आहे. पण हे एवढं सोपं पण नाहीये. हे एवढं सोपं पण नाहीये. कारण ही घटना काही कटपेस्ट नाहीये. कटपेस्ट असते तर सोपं झालं असतं. हा काय पीएचडीचा थेसिस आहे का कटपेस्ट केलेला? हे रागू नका, ते पीएचडी झालं. व्यवस्थेने ते पण सोपे केलं. पीएचडी सारखी सोपी गोष्ट कोणतीच नाही आता. कट पेस्ट. Our constitution is not having with formula of cut paste. त्यातल्या एकेका कलमावर रात्रंदिवस डिबेट झालेले आहे. हे आपण म्हणतो प्रियांबल वर किती डिबेट झालेले आहेत. काय काय डिलीट केलं, काय काय घातलं, फुल प्रियांबल लिहिलं कुणे, ते एवढ्या शब्दात झालं कसं? मित्रहो, ही सगळी जी भीमाची पाखरं आहेत ना, ही आतून अस्वस्थ झालेली आहे. ती सांगत नाहीत अपमान होतो म्हणून, पण प्रत्येकाच्या अंतरंगात डोकवा चिव 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 असं कान लावून बघा, ऐकू येतो चिव चिवा. आणि भीमाची लेकरं म्हणजे नवबुद्ध नव्हे. भीमाची लेकरं इथे 90% आहेत. आपण लगेच जात चिकटवतो त्याला. हे महार लोक भीमाची लेकरं, फार फार माग. आपण कुठे भीमाची लेकरं? हे अस्वस्थ झालेले आहेत. आतून दाखवत नाही ते अस्वस्थता, पण अस्वस्थ आहे. खूप जवळून कान लावला तर आतली फडफड पण ऐकू येते, चिवचिवाट ऐकू येतो, फडफड ऐकू येते. पण कान लावायला वेळ कोणाकडे आहे? सगळे सोशल मीडियावर अडकलेले. सोशल मीडियाला मी विरोध नाही करत, मी त्याचा खूप मोठा समर्थक आहे. माझा आग्रह काय? सोशल मीडिया कशासाठी वापरायचा आणि कशासाठी नाही वापरायचा याचा विवेक आपण गमावून बसलेलो आहोत. मेरी गाडी देख, मेरी बॉडी देख, मेरा कुत्ता देख, याच्यासाठी आहे का सोशल मीडिया? काय परभणीतल्या घटनेमागचं कारण शोधण्यात आले. मेरी लेडी देख, मेरा बर्थडे देख. हे जे चाललेलं आहे, भीमाच्या पाखरांच्या काळजामधला चहचहाट ऐकू येते कुणाला. शबान आझमीच्या वडिलांनी 100 वर्षापूर्वी 4 ओळी लिहिलेल्या होत्या. त्यातल्या 2च ओळी मला पाठ आहेत, त्या तुम्ही सगळे लक्षात ठेवा. यूं ही परिंदों ने चहचहाट
ना किया होगा। परिंदे म्हणजे कोण? पक्षी, छोटे पक्षी। यूं ही परिंदों ने चहचहाट ना किया होगा, ह्या जंगलातल्या पक्ष्यांनी विनाकारण चुम 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 केलं नसणार। तर का चिवचिवाट केला असेल? यूं ही परिंदों ने चहचहाट ना किया होगा, जंगल की ओर शहर से कोई आता होगा। थोड़ा बदल करा, संविधान की ओर कोई असंविधान वाला आता होगा। हे बात आहे। आणि तुम्ही काही झालं तरी तुमच्याकडची सगळी लढणारी शस्त्र नवीन व्यवस्था हळूहळू काढून घेते आहे। तुमच्याकडे एकच शस्त्र उरलेलं आहे जे कुणी घेऊ शकत नाही, आणि ज्या शस्त्रामध्ये समग्र क्रांती करण्याची ताकद आहे ते शस्त्र म्हणजे फक्त आणि फक्त संविधान आहे। So think serious. ह्या सगळ्या चळवळीत काम करणारी माणसं इथे आली। रयत कॉलेज आलं, रयत संस्था आली, तुमच्या गावातलं हायस्कूल आलं, नाही का? आणि महाराष्ट्राला साक्षरतेचे डोळे देणारे ती परंपरा चालवले पाटील साहेब आले। मी खूप भाग्यशाली आहे, कारण मी त्यांना भेटण्याची संधी मला अनेकदा मिळाली। आणि जेव्हा मी त्यांच्या हातात हात देतो तेव्हा मला वाटतं की उत्तम कांबळेचा हात अनिल पाटलांच्या हातात नाहीये, तो भाऊराव पाटलांच्या हातात। म्हणून सगळ्यात मोठं लाभार्थी मी पण आहे। जेव्हा जेव्हा मी औरंगाबादला जातो फिलिप कॉलेजच्या आजूबाजूने, तर मला काय अजून तिथे भाषण करायला बोलवलेलं नाही। का बोलवलेलं ते कारण मला माहिती नाही, पण त्या रस्त्यावरून जाताना मॅडम असं काहीतरी काळजामध्ये असेच पुरण तळलं लागतं, चला त्या मातीमध्ये काहीतरी शब्द आहे, खाली वाकावं, मुठभर माती घ्यावी, कपाळाला अशी लावावी आणि जय भीम म्हणत तिथून बाहेर पडावं। कुठून कुठून माणसं तुम्ही निवडलेली आहे। फुले शाहू आंबेडकर विचार मंथनासाठी कुठून कुठून लढवलेले आहे। आणि ही माणसं आमचे नेताजी नितीन भाऊ, मी मागाशी काय सांगितलं, चारोळी करणारे लोक सभागृहात जातात आणि चारोळी परवानगी न काढता वाचतात, टाळ्या वाजवल्या की त्यांना वाटतं चारोळीचं कौतुक केलं, तर ते कौतुक नसतं, ते चिटिंग आहे, ते हेट आहे। चला बजेटवर चर्चा चालू आहे, फॉरेन अफेअर्सवर चर्चा चालू आहे, बाबरी मशीदवर चर्चा चालू आहे, अजून कुठल्या तरी हे एक असे नेते आहेत की न बोलणाऱ्या सगळ्या खासदार आमदारांचा कोटा एकट्या नितीन राऊतांनी पूर्ण केलेला आहे। तुम्ही बोलत नाही का? घालतो का? मी बोलतो आणि मुद्दा घेऊ। आपल्या प्रत्येक पोर्टफोलिओ मध्ये बाबासाहेबांच्या विचाराचा, त्यांच्या कर्तृत्वाचा शिक्का बसेल अशी एक खूण त्यांनी सोडलेली आहे। त्याच्या राजकीय कारकिर्दीवर तुम्ही नजर टाकली तर अशा अनेक सुंदर खुणा आपल्याला पाहायला मिळतात। आणि नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये रेशीमबागची सावली असणाऱ्या नागपूर मधून पुन्हा निवडून येणं ही काही तोंडाची गोष्ट नव्हती, ते निवडून आले। त्यामुळे हे जे लढणारे लोक आहेत, विचार करणारे लोक आहेत, त्यांच्या मागे उभा राहणं, त्यांच्या पुढे पण उभा राहणं। नुसतंच मागे उभा राहू नका, कारण हल्ले फोडून होत आहेत। कुणी कितीही सांगितलं भिवू नको, तुझ्या मागे उभा आहे, ऐकू नका, हल्ला फोडून येतो। म्हणून रोहिदास पुढे गेला, तो रोहिदास जेवायला घ्या, जेवायचा आग्रह कुणी नाही करायचा। रात्री घरी गेल्यानंतर ज्यांना आत्मकथन लिहायचंय 4 वर्षांनी, त्यांनी एका डायरीत एका पानावर लिहा, आज संमेलनामुळे जेवायला 2 तास उशिरा झाला। आणि 4 वर्षांनी तुम्हाला पुरोगामी समजतील, तुम्हाला क्रांतिकारी बंडखोर समजतील, जेवण सोडून त्यांनी हे ऐकलं, हे ऐकायला पाहिजे। म्हणून
ही जी पक्ष्यांची फडफडाट प्रत्येक झाडावर चालू आहे, प्रत्येक घरात चालू आहे, प्रत्येक मनात चालू आहे, आणि त्याला उत्तर कुणी काही म्हटलं तर फुले शाहू आंबेडकरी विचार हेच उत्तर आहे. तुम्ही हिंदुस्थान नाव दिलं देशाला, फुल्याने काय वर्णन केलं होतं? फुल्याने देश म्हटलं होता का? पण वाचतच नाही लोक बाय. कारण कोणतंही राष्ट्र, जे फुल्याने सांगितलं होतं, जे बाबासाहेबांनी सांगितलं होतं, राष्ट्र हे कोणत्या महापुरुषाच्या आंदोलनात जन्माला येत नाही, तर ते सामान्य माणसाच्या स्वप्नात जन्माला येत. आणि महापुरुष त्या स्वप्नाला आकार देतात, पंख देतात, लढायचं बळ देतात. ही सगळी चर्चा आज इथे झाली. आणि शेवटचा मुद्दा कुणीतरी सूत्रसंचालक सांगत होतं. कोण सांगत होतं? चांगलं कुणी केलं तुमच्यापैकी? काय घाबरतो? ठीक आहे, तिने केलं. कारण तिने एक चांगला शब्द उच्चारला होता की उत्तम कांबळ्यांच्या शुभ हस्ते वगैरे, असं काहीतरी भारी वाटत होतं. इथे आल्यानंतर मला कळलं, माणसाचे हात शुभ नसतात, तर अख्खा 6 फूट उंचीचा माणूस शुभ असतो, आणि तो माणूस असतो. जसं सुरवेने सांगितलं, माणसा इतका पवित्र शब्द या दुनियेत कोणताच नाही, तसंच माणसा इतका शुभ प्राणी जगात कोणताही नाही. नितीनजी, मी पण हाताकडे बघायला लागलो सत्कार केल्यानंतर. खरंच आपले हात शुभ आहेत का? आणि चौघांचा सत्कार केल्यानंतर मला वाटायला लागलं की जरा महाभारतातल्या मुंगसाची गोष्ट आठवायला पाहिजे. महाभारत माहिती आहे ना? माहिती आहे की नाही आहे? रामायण माहिती आहे, राम माहिती आहे, त्यांचं नवं घर माहिती आहे, जुनं घर माहिती आहे, हनुमान चालीसी माहिती आहे, सगळं माहिती आहे. इच्छा असो नसो आपल्या कानावर ते येतच असत. महाभारतामध्ये एक मुंगूस असतो, त्या मुंगसाचं एक अंग सोनेरी आणि दुसरं चामड्याचं बिग सोनेरी. एक पहिलं सोनेरी का असतं? कारण तो अधून मधून त्या बाजूवरून अंबानीच्या घरासमोरून येतात, तेवढं सोनेरी. दुसरं अंग सोनेरी व्हावं म्हणून तो महाभारताच्या काळामध्ये तो मुंगूस इतका धडपडत असतो, दुसरं पण सोनेरी होते, पण ते होत नाहीये. तो यज्ञाच्या ठिकाणी जाऊन पाहतो, तो साधूच्या ठिकाणी जाऊन पाहतो, तो रणांगवर जाऊन पाहतो, ते काही सोनेरी होत नाही. मी असा विचार केला की तो मुंगूस मला जरा नाशिक मधून इकडे येताना भेटला असता, तर मी त्याला सांगितलं असतं, थांब जरा, पहिल्यांदा सेल्फी काढून व्हायरल करू, आणि तुला जर तुझं दुसरं अंग सोन्याचं करायचं असेल तर माझ्या गाडी डिक्कीमध्ये बैस, आपण दोघं मिळून भोरला जाऊ, आणि जिथे माझ्या हस्ते ह्या चौघांचा सत्कार होतोय त्या ठिकाणी तू आलास तर तुझं उरलेलं अंग आणि माझे हात दोन्ही सोन्याचे होईल. कारण पत्रकार असल्यामुळं दोन्ही हात सोन्याचे होण्याची शक्यता माझी कमी होती, ती आज पूर्ण झालेली आहे. त्यामुळं हे हात शुभ करणाऱ्या धन्यवाद देतो आणि इथे थांबतो. आपण जेवायला जाणार आहोत. आणि सूत्रसंचालकाने रोहिदासाची टाळ्या वाजवा असं एकदा पण नाही सांगितलं. सांग ना, पुकार ना. डॉक्टर रोहिदास जाधव याच्याबद्दल जोरदार शुभ माणसाने सांगितल्याबद्दल त्यांच्यासाठी. कारण रोहिदासच्या मागे तुम्ही उभा राहायला पाहिजे. कारण रोहिदास आता व्यक्ती राहिलेला नाही, तर त्याचा रूपात संस्थेमध्ये झालेला आहे, चळवळीमध्ये झालेला आहे, आणि आपल्या सगळ्या पाठिंबा द्यायला पाहिजे हे दिलेलं आहे. तुम्ही पण द्या एवढी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय भीम.